आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक साधा सोपा प्रश्न. तुमच्या देखील घरातल्या गुलाबाच्या कुंडीमध्ये पानं हिरवीगार आहे, झाडही चांगल्या प्रकारे वाढत आहे, पण मात्र फुलांचं काय? ती तर अगदीच कमी. तुम्ही देखील जानेवारी महिन्यामध्ये असं जर अनुभवत असाल तर मात्र तुम्हाला यामागील कारण माहित आहे का? हिवाळ्यात गुलाबाची वाढ मंदावते, पानं देखील थोडी कोरडी पडतात. अनेक झाडांवर तर मात्र फुलं तर येतच नाही, कारण झाडाची जी रूट्स असतात ती अगदी स्लोली काम करत असतात. मग यावर एक साधा सोपा घरगुती उपाय देखील सुचलेला आहे, जो ऐकायला तर खूप साधा सोपा वाटत असतो, पण याचा जो रिझल्ट आहे ना तो अतिशय छान आहे. आणि तो उपाय म्हणजेच गुलाबाच्या कुंडीत कांदा ठेवणं. हो मंडळी, हा साधा सोपा स्वयंपाकघरातील कांदा. पहिल्यांदा मी ज्यावेळेस ऐकलं तेव्हा तर मला थोडं हसू देखील आलं. कांदा आणि गुलाब याचा काय संबंध आहे बरं? चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन गार्डनिंग हॅकमध्ये. तर मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका. तर मग मंडळी, लाईक झालेलं असेल तर आता वळूया आजच्या या व्हिडिओकडे. मंडळी, गुलाब आणि कांद्याचा काय संबंध आहे? मी देखील जानेवारी महिन्यामध्ये हा एक्सपेरिमेंट केला. एकाच जातीचे 2 गुलाब घेतले, एकामध्ये तर कांदा वापरला आणि एकामध्ये मात्र कांदा वापरला नाही. 15 ते 20 दिवसांनी दोन्ही गुलाबांमध्ये फरक दिसायला लागला. ज्या कुंडीत कांदा होता त्यावर मात्र छान अशी हिरवीगार पानं देखील आली, बरेच असे नवीन शूट्स देखील आले आणि झाडाचे जे काही रूट्स आहेत ते देखील हेल्दी झाले. जरी थंडी असली तरी मग प्रश्न पडला की कांद्यामध्ये असं काय आहे जे गुलाबाला फुलायला मदत करत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये तर कांदा कसा ठेवायचा, किती दिवस ठेवायचा आणि जानेवारी महिन्यामध्ये गुलाबाची खास काळजी कशी घ्यायची हे देखील आपण पाहणार आहोत. शिवाय या ठिकाणी आपली चूक कुठे होत असते आणि फुलांसाठून आवर्जून आपल्याला काय करायला हवं हे देखील पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया जानेवारी केअर टिप्ससाठी. सो टिप नंबर 1 की थंडीत जास्त पाणी देऊ नका. जास्त पाणी दिल्यास झाडाची रूट्स खराब होऊ शकतात. या ठिकाणी मंडळी, तुम्ही दोन्ही कुंड्यांमधील फरक पहा. ज्या कुंडीत मी कांदा मातीमध्ये रोवला आहे त्यातील गुलाबाची वाढ आणि ही दुसरी कुंडी ज्यामध्ये कांदा नाही आहे, याची पानं देखील सुकल्यासारखी वाटत आहेत आणि न्यू शूट किंवा न्यू ब्रांचेस तर मात्र यावर नाहीच आहेत. सो टिप नंबर 1 फॉलो झाल्यानंतर टिप नंबर 2, ज्या ठिकाणी थंडीपासून कुंडी आपल्याला हलकीशी कव्हर करायची आहे, त्यासाठी तुम्ही प्लास्टिक कव्हर, न्यूजपेपर किंवा कॉटनच्या कपड्याचा देखील वापर करू शकता. आणि टिप नंबर 3 की यावेळेस झाडावर अगदी हलकीशी प्रूनिंग करून घ्यायची. जुनं फुलं असतील ती काढून घ्या किंवा खराब झालेली पानं, कोरडी झालेली पानं ती देखील आपल्याला झाडावरून वेगळी करून घ्यायची आहेत. प्रूनिंग केल्याचा फायदा म्हणजे पुन्हा नव्या कळ्या तयार होतील. टिप नंबर 4, ज्यामध्ये सनलाईट हा मॅक्झिमम मिळायला हवा. हिवाळ्यात दिवस छोटे असल्याने गुलाबाच्या जवळची जी काही जागा असते ती मात्र हलक्या सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी येत असेल त्या ठिकाणी ठेवा. आता वळूया आजच्या या आपल्या कृतीकडे. यासाठी साधा लाल किंवा पांढरा कांदा घ्यायचा आहे, जो की मात्र ताजा असायला हवा. सडलेला, खराब झालेला कांदा यासाठी मात्र अजिबात वापरू नका. खराब कांद्यामुळे रूट्स झाडाची खराब होऊ शकतात. हिवाळ्यात कुजण्याची जी प्रोसेस असते ना ती फास्ट होत असते, त्यामुळे सर्वात प्रथम कुंडीतील माती हलकी करा. त्यानंतर कांद्याच्या रूट्स ज्या भागाला थोडे असे रूट्स दिसत असताना तो भाग मातीमध्ये अर्धा लावा आणि बाहेर असा अर्धा कांदा ठेवा. कांदा अगदी गुलाबाच्या झाडाजवळ किंवा रूट्सला टच होऊ नका, अशा प्रकारे आपल्याला कुंडीच्या कडेला हा कांदा ठेवून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला या झाडाला हलकसं आपण पाणी देखील देऊन घेणार आहोत, पण मात्र अर्धा कांदा हा आपल्याला अशा प्रकारे ओपनच ठेवायचा आहे. यावर पूर्णपणे माती मात्र कव्हर करू नका. मंडळी, आता पाहूया की कांदा खरंच काम करतो का. कांद्यात असतं ॲलिसिन, जे नॅचरल असं केमिकल केळीला दूर ठेवत असतं. तसंच त्यामध्ये सल्फर देखील असतं, जे की बुरशी आणि फंगसला कंट्रोल करण्याचं काम करत असतं, ज्यामुळे झाडाची रूट्स देखील हेल्दी राहत असतात आणि झाडावर न्यू ग्रोथ देखील यायला लागत असते.
कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं, ज्यामुळे रूट्स देखील स्ट्रॉंग होतात. शिवाय झाड देखील हिरवं राहत असतं. शिवाय जे काही बुरशीजन्य रोग होत असतात ते देखील मात्र त्याने कमी होत असतात. कांद्यामध्ये पोटॅशियम देखील असतं, जे की झाडाच्या कळ्या देखील मजबूत बनवत असतं. फूल गळण्यापासून त्याचं जे प्रमाण आहे ते देखील कमी होत असतं. झाडावर फूल जास्त काळ देखील टिकतं आणि फ्रेश देखील राहत असतं. त्याचप्रमाणे कांद्यामध्ये ॲलिसिन नावाचा जो घटक असतो तो तर मात्र पोषक नसून एक प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड आहे. यामुळे कीड असो, ॲफिड्स असो, रेड माईट असो, ब्लॅक माईट असो, हे सर्व गोष्टी दूर राहत असतात. शिवाय रूट्स देखील याने सिक्युअर राहत असतात. जर झाडाची रूट्स हेल्दी असतील तर मग फुलं देखील जास्त येत असतात. शिवाय भरपूर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कांद्यामध्ये असतात, जेणेकरून कांदा मातीमध्ये ठेवला की मात्र गुड बॅक्टेरिया देखील त्याने वाढत होत असतात. शिवाय माती देखील त्याने सजीव होत असते. यानंतर जे काही पोषक द्रव्य असतात मातीची, ती देखील शोषण्याची जी कॅपॅसिटी असते ती देखील मात्र मातीची वाढत असते. एकंदरीत माती ही उपजाऊ बनत असते. कांदा हा आपल्याला डायरेक्ट खत म्हणून काम करत नसतो, पण मात्र मातीचं टेक्स्चर मात्र सुधारायला मदत करत असतो. रूट्स देखील तो सेव्ह करत असतो. शिवाय रोग असो, कीड असो, झाडावरची ती देखील कमी करत असतो आणि झाडाला मात्र जास्त कळ्या आणि फुलं जास्त आणण्यास देखील तो मदत करत असतो. मंडळी, बऱ्याच वेळेस खराब झालेला कांदा फेकण्यापेक्षा बरीच लोक त्याचा वापर कुंडीत करत असतात. शिवाय कुंडीमध्ये कांदा ठेवल्यानंतर भरभरून असं पाणी देखील घालत असतात. त्याचा रिझल्ट असा असतो की त्याने झाडाचे रूट्स मात्र खराब होत असतात. सो आता आपण तर मात्र या ठिकाणी दुसऱ्या कुंडीमध्ये देखील कांदा हा मातीमध्ये रोवून घेतलेला होता आणि याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला पुढच्या 15 ते 20 दिवसानंतर दिसणार आहे. जेणेकरून जी काही झाडाची रूट्स आहे ते तर हेल्दी होतील आणि ते हेल्दी झाले की मात्र आपल्याला झाडाची पानं देखील हिरवीगार होताना दिसणार आहे. झाडाची रूट्स हेल्दी झाली तर पुन्हा भरपूर न्यू शूट्स येतील, झाडावर पुन्हा नवीन ब्रांचेस येतील आणि जेवढी नवीन शूट्स, जेवढी नवीन ब्रांचेस, तेवढ्या पुन्हा नवीन कळ्या तयार होतील आणि भरभरून अशी फुलं येतील. तर मग मंडळी, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हा उपाय म्हणजे काही मॅजिक नाही. कांदा हा एक केवळ सपोर्टिव्ह असा हॅक आहे. खरी मॅजिक तर तुमची रोजची डेली रुटीन मधली जी काही केअर आहे ना त्यामध्येच आहे. वेळेवर झाडाला पाणी, ते पण गरजेपेक्षा जास्त नको, भरपूर असा सूर्यप्रकाश, त्यानंतर झाडाची वेळोवेळी केलेली प्रूनिंग आणि हलकसं झाडाला ऑर्गॅनिक असं खत, हे जर दिलं तर मात्र खरी जादू आपली आपल्या झाडावर दिसून येत असते. मंडळी, या ठिकाणी दोन्ही कुंड्यांमध्ये मी तर हा जो ओनियन किंवा कांद्याचा हॅक जो आहे ना तो तर मात्र ट्राय केलेला आहे आणि निसर्ग तर खूप हळू काम करत असतो, पण जेव्हा तो काम करतो ना त्याचा जो रिझल्ट असतो तो देखील मात्र अप्रतिम असा सुंदर असतो. तर मग मंडळी, असे छोटे छोटे घरगुती उपाय पण मात्र रिझल्ट खरे देणारे असे गार्डनिंग सिक्रेट मी तुमच्यासाठी तर आणत असते. तुम्हीही हा एक्सपेरिमेंट नक्की तुमच्या गुलाबाच्या झाडाच्या कुंडीमध्ये करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या गुलाबावर काही फरक जाणवला किंवा नाही. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल आणि थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक नक्की करा. शिवाय हा व्हिडिओ तुमच्या त्या फ्रेंड्सला किंवा रिलेटिव्हला नक्की शेअर करा ज्यांच्याकडे कमीत कमी एक तरी गुलाब आहे. तर मग मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र हा हॅक नक्की शेअर करा आणि ट्राय देखील करा. सो तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.